संघामध्ये एमआयएमचे देखील उमेदवार होते, मात्र त्या ठिकाणी एमआयएमच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत आणि मनोज जामसुदकर हे विजयी झालेले आहेत। तर इगतपुरी मतदारसंघामध्ये दादा गटाचे हिरामण खोसकर यांचा देखील विजय झालेला। इगतपुरीमध्ये हिरामण खोसकर यांनी विजय मिळवला। अजित पवार गटाने हिरामण खोसकर यांना इगतपुरी मतदारसंघातून उमेदवारी दिलेली होती आणि त्या ठिकाणी आता त्यांचा विजय झालेला आपण बघतोय। इगतपुरी मतदारसंघात अजित पवार गटाचा हा विजय। हिरामण खोसकर यांनी प्रत्येक घटकासाठी केला, गोर गरिबापर्यंत आमच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी गेल्या। त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडी रोज सकाळी उठल्यावर आमच्या नेत्यांवरती गराळ ओकणारा सर्वज्ञानी संजय राऊत भोंगा, हा भोंगा 9 वाजेचा आता भंगारात गेलाय। त्याला तिथेही कोण विकत घेणार नाही ही परिस्थिती आहे आणि प्रत्येक वेळेला कट कारस्थान करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राच्या जनतेने करारा थप्पड त्या ठिकाणी दिलेला आहे। हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणूक घेऊन दाखवा असं मला हेच म्हणायचंय, लोकसभेमध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडी पुढे होती तेव्हा महायुतीच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी दिलेला कौल मान्य केला। आमच्या काही चुका झाल्या असतील, आम्ही त्या